अमरावती जिल्हा वकील संघ निवडणुकीच्या निकालावर आता पडदा उघडला आहे। प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात विजयी उमेदवारांचा सन्मान साजरा करण्यात आला। अध्यक्षपदांसह विविध पदांवर कोण मारली बाजी, कोण ठरले लोकप्रिय नेते, पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। रविवार 30 मार्च रोजी सुरू झालेल्या अमरावती जिल्हा वकील संघ निवडणुकीच्या मतमोजणीला मोठा प्रतिसाद लाभला। वेगवेगळ्या टेबलांवर बॅलेट पेपर मोजण्याचे काम जलद गतीने सुरू असताना बाहेर मोठ्या स्क्रीनवर मतमोजणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं। शेकडो वकील बांधवांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवलं। निकालाचा क्षण जसा जसा जवळ येत गेला तसतसे उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोषासाठी कंबर कसली। कार्यकारिणी सदस्य विजयी उमेदवारांमध्ये ॲडव्होकेट ऋषिकेश उपाध्याय यांनी 920 मते घेऊन विजय मिळविला, तर ॲडव्होकेट सुमित शर्मा 839, ॲडव्होकेट अक्षय बोडे 775, ॲडव्होकेट नेतलमाला 761, ॲडव्होकेट आशिष परिहार 748, ॲडव्होकेट विशाखा तागडे 684, तर ॲडव्होकेट पूनम रिठे यांना 655 मते मिळाली आणि त्यांचा विजय झाला। यानंतर ग्रंथालय सचिव पदासाठी मतमोजणीला सुरुवात करण्यात आली। ॲडव्होकेट विद्या मनके काळे या 796 मते घेऊन विजयी ठरल्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सचिन पंडितकर यांना 566 मते मिळाली। उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट आशिष लांडे विजयी होऊन त्यांना 813 मते मिळाली। त्यांचे प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट दशस्त्र यांना 365 मतांवर समाधान मानावं लागलं। ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती। ॲडव्होकेट सुनील देशमुख यांना 789 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट निंबाडकर यांना 453 मते मिळाली। निकाल जाहीर होताच त्यांचे समर्थक जल्लोषात हरवून गेले। फटाक्याच्या आतिषबाजीत, गुलालांची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात शहर दणाणून निघालं। निवडणूक निकालानंतर ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी सिटी न्यूजशी बोलताना आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले। त्यांनी सांगितले की ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे। वकील बांधवांचा विश्वास सार्थ ठरेल यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे काम करणार। मी ॲडव्होकेट सुनील देशमुख अमरावती जिल्हा वकील संघाच्या या कार्यकारिणीच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार होतो आणि या निवडणुकीमध्ये या बारमधल्या सगळ्या सभासदांनी जे माझ्यासाठी सद्भावना दाखवली, सगळ्या कॉर्नरमधनं सगळ्या ग्रुपमधनं लोकांनी जो मला सहकार्य दिलं आणि सपोर्ट दिला त्या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे। माझ्या विरुद्ध ॲडव्होकेट हरीश निंबाळकर यांनी निवडणूक लढवली आणि लोकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं। म्हणजे हे आभार व्यक्त करण्याकरता माझ्याजवळ शब्द नाही। आज जर तुम्ही इथे उपस्थित असलेली मंडळींचा जर उत्साह पाहिला तर सगळ्या कॉर्नरमधनं, सगळ्या गटातटामधनं, सगळ्या जाती धर्मामधले लोक इथं आहे आणि ते मला अभिनंदन करत आहे। याच्यातच मी केलेल्या इतक्या वर्षापासून इथेची प्रॅक्टिस करत आहे आणि माझे जे सहकारी मित्र आहे यांच्या सहकार्याने मी निवडून आलो, यातच त्या सगळ्या गोष्टीची पावती आहे। आज अमरावती बार असोसिएशनमध्ये सगळे लोक अतिशय सर्व धर्म समभाव पाळून इथे आम्ही काम करत असतो आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक अधिकारी श्री रामपाल करंत्री आणि ॲडव्होकेट शहजाद नैरो त्यांच्या टीमने अतिशय उत्कृष्ट आणि चोखपणे आणि इम्पार्शल असं काम केलेलं आहे, जी अतिशय महत्त्वाची बाब आहे। गेल्या 2 पूर्वीच्या निवडणुकीमध्ये थोडासा लोकांचा रोष होता, त्या मनाने यावेळची जी व्यवस्था आहे ती फार चोख होती आणि ही जी सध्याची कार्यकारिणी यांनी
काउंटिंग आणि इलेक्शनसाठी फार सुंदर व्यवस्था इथे निर्माण केलेली आहे की जेणेकरून कोणावरही कोणताही संशय येणार नाही. मला खरोखर सांगतो ना, या निवडणुकीमध्ये मला लोकांचे आभार मानण्याकरता शब्द नाही आहे. इतक्या लोकांच्या सद्भावना जर माझ्याप्रती असतील तर त्या सद्भावनाला मी कसं जस्टिफाय करू याचं थोडंसं नैतिक बर्डन माझ्यावर आहे, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ती चांगल्या पद्धतीने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. अशा कोणत्या उणीवर राहिलेल्या की आपण आता अध्यक्ष झाले आहेत? बरी आहे, ज्युनियर मुलांचे प्रॉब्लेम्स आहे, बसायची जागेचा प्रॉब्लेम्स आहे, लेडीजला सेपरेट बार नाही आहे, महिलांना रिप्रेझेंटेशन नाही आहे कार्यकारिणीमध्ये. एवढी मोठी इमारत झाली, त्या इमारतीमध्ये पुष्कळशा अडचणी आहे, कॅन्टीनचा प्रॉब्लेम आहे, अशा असंख्य अडचणी आहे ज्याच्यातनं आम्हाला मार्ग काढायचा आहे. तर या सर्व गोष्टींसाठी मी प्रयत्न करणार आहे. तर उपाध्यक्षपदी विजय झालेल्या ॲडव्होकेट आशिष लांडे यांनी देखील सिटी न्यूजला प्रतिक्रिया दिली आणि संघटनेच्या भलेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. मी ॲडव्होकेट आशिष कृष्णा लांडे, अमरावती जिल्हा वकील संघाची दरवर्षी निवडणूक होत असते. या 2025-26च्या निवडणुकीमध्ये मी उपाध्यक्षपदी 650 मताच्या वर प्रचंड मताधिक्याने इथे ॲडव्होकेट विनोद दशस्त्र यांच्या विरुद्ध निवडणूक जिंकलेली आहे. या निवडणुकीमध्ये मला माझे सिनियर ॲडव्होकेट प्रशांतजी भिलांडे, त्याचप्रमाणे माझी बॅच, त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी यांनी प्रचंड सहकार्य केलं. या सहकार्याच्या भरोशावर मी ही निवडणूक जिंकलेलो आहे. या निवडणुकीसाठी मी माझे अमरावती जिल्हा वकील संघाचे सर्व सहकारी बांधव, माझ्या भगिनी, माझ्या ऑफिसच्या माझ्या कनिष्ठ भगिनी, 2006ची बॅच, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व माझ्या वकील बांधवाचे आभार मानतो. ॲडव्होकेट अमोल मुरोळ, अमरावती जिल्हा वकील संघाच्या सचिव पदाकरता सन 2025-26 या निवडणुकीमध्ये नामांकन दाखल केलं. नामांकन दाखल केल्यानंतर आजपर्यंत माझ्या मित्रपरिवाराने खूप मोठा सहभाग दिला. तसेच वरिष्ठ अधिवक्ता यांनी भरभरून आशीर्वाद दिला. त्याचं फळ म्हणजे आज न भूतो न भविष्य असं 1454 पैकी 1025 मतांनी मी निवडून आलो. जवळपास 700च्या वर मला लीड मिळाली आहे. त्यासाठी मी अमरावती वकील संघात सर्व माझे ज्येष्ठ वरिष्ठ, माझे मित्रपरिवार, कलीग, भगिनी यांचं मनस्वी आभार आहे. असं धन्यवाद. तर अमरावती जिल्हा वकील संघ निवडणुकीत प्रचंड उत्साहात विजयी उमेदवारांनी आपला जल्लोष साजरा केला. आता नव्या कार्यकारिणीकडून वकील संघाच्या हितासाठी कोणते पावले उचलले जातात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत.